श्री स्वामी समर्थ मंडळी, 2 एप्रिल गुरुवार या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा। तर या दिवशी आपल्याला हनुमंतरायांची पूजा करायची आहे आणि हनुमंतरायांना प्रिय असलेले असे 5 नैवेद्य आपल्याला अर्पण करायचे आहेत। त्यातील पहिला नैवेद्य आहे नारळ। अख्खा नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे, नारळ फोडायचा नाही। नारळ अर्पण केल्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण स्वतः हनुमंतराय करतात। त्यातील दुसरा नैवेद्य आहे मिठा पान, म्हणजे गोड पान, पानाचा विडा। पानाचा विडा अर्पण केल्याने आपल्या जीवनातील शत्रुपीडा दूर होते। तिसरा नैवेद्य आहे गूळ आणि फुटाणे। गूळ फुटाणे अर्पण केल्याने कर्णीबाधा, वाईट शक्ती, भूत प्रेत यापासून आपलं रक्षण होतं। त्यामध्ये चौथा नैवेद्य आहे तो म्हणजे चुरम्याचा लाडू। चुरम्याचा लाडू अर्पण केल्याने डिप्रेशन, नैराश्य दूर होतं, मनातील उदासीनता दूर होऊन मन शांत होतं। त्यामध्ये 5वा नैवेद्य आहे मेव्याची खीर, म्हणजे ड्रायफ्रूटची खीर। ड्रायफ्रूटची खीर अर्पण केल्याने गरिबी, दारिद्र्यता दूर होते। फळात बघा, केळीचं फळ समर्पित केल्याने रामभक्तीचं फळ प्राप्त होतं। म्हणून मंडळी, आपल्याला 2 एप्रिल गुरुवार या दिवशी सकाळी लवकर उठून हनुमंतरायांच्या मंदिरात जायचं आहे। तिथे गेल्यानंतर हनुमंतरायांची पूजा करायची। चमेलीच्या तेलात शेंदूर, त्याला सिंदूर देखील म्हटलं जातं, तो भिजवून हनुमंतरायांना लावायचा आहे। चमेलीच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला शक्य असेल तर 11 वेळा हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे। किमान 7 वेळा तरी तुम्ही हनुमान चालीसाचा पाठ अवश्य करावा। तसेच श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम हे भजन देखील तुम्हाला करायचं आहे। आणि हे नैवेद्याचं ताट हनुमंतरायांना अर्पण करावं। त्या नैवेद्यावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे। जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर होईल। नक्की करा। श्री स्वामी समर्थ।